वेलकम गायज अँड वेलकम बॅक टू द अवर सिरीज ऑफ मास्टर ऑफ PYQ प्रोग्राम. आपण यामध्ये MPSCचे जे राज्यसेवेचे जे पूर्वपरीक्षेचे जे प्रश्न आहेत ते दररोज 20 प्रश्न आपण करतो आहे आणि थेंबे थेंबे तळसाचा असं म्हणतात ना, तसं आपण चाललेलो आहे मित्रांनो. आणि आपल्याला 10 वर्षाचे PYQ हे परफेक्ट करायचे आहेत. ओके, तर आता 41वा प्रश्न आहे. 2021ची प्रश्नपत्रिका आहे. 41वा प्रश्न काय? 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख मोजमाप करता येण्याजोग्या 27 लाखांच्या उद्दिष्टाचे किती मुख्य गटात विभाजन केलं होतं? तर किती गटात विभाजन केलं होतं? 6 गटामध्ये केलेलं होतं. ओके, 6 कॅटेगरी कोणत्या कोणत्या होत्या त्या? तर इन्कम अँड पॉवर्टी, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, आरोग्य, तेच वुमन अँड चिल्ड्रन असेल, इन्फ्रास्ट्रक्चर आणि एन्व्हायरमेंट. ओके, काय काय 6 कॅटेगरी कोणते आहेत? आता नंतर प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की 11व्या पंचवार्षिक योजनेतील ज्या गट होते, जे गट होते ते गट कोणते कोणते आहेत, असा प्रश्न येऊ शकतो. तर मग कोणते गट आहेत? इन्कम पॉवर्टी, एज्युकेशन, हेल्थ, वुमन, चिल्ड्रन, इन्फ्रा आणि एन्व्हायरमेंट, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचं 2007 ते 12 ही 11वी पंचवार्षिक योजना होती. आणि रंगराजन समिती आहे यांनी तयार केली होती. विषय काय होता? तर जलद आणि अधिक समावेशक वाढ, हे त्याचं लक्ष होतं. ओके, लक्ष काय होतं? तर 9% ग्रोथ रेट असायला पाहिजे, पण प्रत्यक्षात किती अचीव झाली? 8% अचीव झाली. 8% 11व्यामध्ये 8 अचीव झाली आणि लक्ष 9% होतं. यामध्ये बघा, शाश्वत विकास ध्येय SDGवर प्रश्न येतच असतो नेहमी. शाश्वत विकास ध्येयाच्या SDG संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? शाश्वत विकासाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जेनेरो येथे 2015मध्ये झाली. तरी 2015मध्ये नव्हती झाली, 2012मध्ये झाली होती, तुम्हाला माहिती पाहिजे. आणि रिओ दी जेनेरोची जी झाली होती ती 1992ला झाली होती. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलंच चुकीचं जर झालं तर त्याच्यामधून दुसरा ऑप्शन उडतो आहे. राहत आहेत फक्त B, C आणि D. त्यामध्ये शाश्वत विकास ध्येय हे जागतिक ध्येय म्हणून ओळखले जातात. त्याच्यामध्ये डाऊट घ्यायचं काही कारण नाही, ग्लोबल गोल्स आहेतच ते. त्यामुळे B बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये तिसरा जर स्टेटमेंट बघितलं, शाश्वत विकास ध्येयांनी SDG सहस्त्रकातील विकास ध्येयांची MDG जागा घेतली. तर बरोबर आहे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे होते त्याची जागा कशाने घेतली? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलने. हे तिसरं पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि शाश्वत विकास ध्येय SDG जानेवारी 2000पासून अस्तित्वात आली. आता जानेवारी 2012पासून अस्तित्वात आली का? तर हे चुकीचं आहे. 2015पासून ती ॲक्च्युली अस्तित्वात आलेली आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 2015पासून SDG अस्तित्वात आले. त्यामुळे D चुकीचं आहे. तर फक्त B आणि C म्हणजे तिसरा क्रमांकाचा पर्याय उत्तर आहे. त्यानंतर पेन्शन संबंधित क्वेश्चन आहे. पेन्शन संबंधी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केली आहे? आता पेन्शन स्कीम जी आहे ते कोणासाठी लागू केली आहे? तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. काय क्वेश्चन आहे बघा नीट. पेन्शन स्कीम प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना इज ॲप्लिकेबल फॉर विच ऑफ द फॉलोइंग इन इंडिया? कोणाला ॲप्लिकेबल आहे? तर ती प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अनऑर्गनाइज्ड वर्करला आहे. ती कशासाठी? अनऑर्गनाइज्ड वर्कर. ह्याचं 18 ते 40 वयापर्यंतचं याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आणि मंथली इन्कम किती असायला पाहिजे? 15,000पर्यंत असायला पाहिजे. बघा, 15,000पर्यंत. प्रधानमंत्री श्रम करणारे लोक कितीपर्यंत? 18 ते 40. बरोबर आहे, ह्याच वयामध्ये आपण जास्त काम करतो, श्रमयोगी. आणि मंथली इन्कम त्यांचा किती असायला पाहिजे? त्यांचा 15,000पेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे ते खूप कमी सॅलरी त्यांची असली पाहिजे. ओके, तर अशा लोकांना आहे. तर कोणते कोणते आहेत त्यामध्ये? अनऑर्गनाइज्ड वर्कर, बांधकाम मजूर आहेत. ओके, ते त्याच्यामध्ये त्यांचं 15,000च्या आतच पेमेंट असते, तुम्हाला माहिती आहे. ॲडिओ वर्कर्स असतील, मिड डे मील वर्कर्स असतील, ह्यांचं जे आहे ते आणि ऑल ऑफ द अबव ह्याचा ऑप्शन येणार आहे. ओके, यानंतर 44 क्वेश्चन हा कॅन्सल झाला होता मित्रांनो. नेक्स्ट, असं निरीक्षणात आलं आहे की पर्यावरण शाश्वतता हे वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असतो. ओके, हे बरोबर आहे का स्टेटमेंट? द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेबिलिटी ऑफन कॉन्फ्लिक्ट विथ ग्रोथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह. शक्यतो होतच असतं. नेहमी म्हटल्यावर जरा चुकीचं वाटतं आहे, पण कसं आहे, ऑफन म्हणले शक्यतो जास्त वेळी होतच असतं. आणि विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोधक ट्रेड असतो. म्हणजे देर इज अ ट्रेड ऑफ बिटवीन डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटल सस्टेबिलिटी. असं नाही आहे. तर पहिलं त्याचं उत्तर आहे फक्त हे. ओके, 46वा प्रश्न आहे काय? याच्यामध्ये म्हटलेलं आहे की
राष्ट्रीय सोलार मिशन 2010मध्ये सुरू करण्यात आलं. कधी आलं सुरू करण्यात हे? 2010मध्ये नॅशनल सोलार मिशन 2010मध्ये सुरू करण्यात आलं आणि इट एम्स टू जनरेट 1,00,000 मेगावॅट ऑफ द पॉवर बाय 2011 अँड 12. सन 2021-22पर्यंत 1,00,000 मेगावॅट वीज निर्मिती करणे त्याचे उद्दिष्ट आहे. बरोबर आहे, 1,00,000 2021-22पर्यंत आहे. आणि आता बघा, आता ह्याचं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. नॅशनल म्हणजे जे की सोलार मिशन आहे, म्हणजे जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार मिशन फेज 1, 2 आणि 3 त्याच्यात 3 फेज आहेत. अशा 2010ला लॉन्च झाले. टार्गेट 100 गिगावॅट ऑफ द सोलार पॉवर बाय 2022पर्यंत आपल्याला 100 गिगावॅट करायचं आहे. ओके. आणि फेज 1मध्ये कसं होतं? फेज 1मध्ये 2010 ते 2013 इथं आपलं 1,00,000 मेगावॅट आहे. 21-22 हे 1,00,000 मेगावॅट आहे. ओके. फेज 1मध्ये 2010 ते 13पर्यंत 1,000 मेगावॅट. फेज 2मध्ये 2014 ते 2017पर्यंत 10,000 मेगावॅट. आणि फेज 3मध्ये 2017 ते 2022पर्यंत 1,00,000 मेगावॅट. ओके. 1,00,000 मेगावॅट हे तुमचं ध्येय आहे 2021-22पर्यंत होतं, म्हणजे ध्येय तर झालेलं आहे. ओके. तर नेक्स्ट रेरा म्हणजे काय? रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट कायदा या संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या. योग्य निवडा ह्याच्यात आपल्या विधानामध्ये. सन 2016मध्ये संमत झाला हा कायदा. बरोबर आहे. याच्यामध्ये घरच्यांच्या दुसरं स्टेटमेंट म्हणतं की घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे हे त्याचे उद्दिष्ट होते. बरोबर आहे. एम्स टू प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ होम बायर्स आणि वॉज नॉट ॲप्लिकेबल इन द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर. आणि जम्मू काश्मीरला तो ॲप्लिकेबल नव्हता का? कारण त्यावेळेस तो आपला जो कायदा आहे तो त्यांचं संविधान वेगळं होतं आणि रिअल इस्टेट आपण तिथं विकत घेऊ शकत नव्हतो, त्याच्यामुळे तिथं ॲप्लिकेबल नव्हतं. ओके. तर 2016मध्ये हा पास झाला, हे लक्षात ठेवा. ऑल ऑफ द अबव. 48वा भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे? काय खरं आहे? वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे. बरोबर आहे. आपल्या ॲन्युअल पॉप्युलेशन ग्रोथ रेट कमी होत चाललेला आहे हळूहळू. लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. लोकसंख्येतील तरुण लोक आहेत ना, त्याचा हिस्सा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. हे पण बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट त्यामध्ये बरोबर आहेत. ओके. 49 पुढीलपैकी याचा किंवा यांचा सहस्त्रकीय विकास उद्दिष्टांमध्ये समावेश होत नाही. इथं नाही विचारले. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. आता MDGमध्ये काय नव्हतं हे फार इम्पॉर्टंट आहे. MDGमध्ये किती गोल होते? 8 गोल होते. पहिलं तर आता बघा इथं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमध्ये दिले, त्यामध्ये मी काय दिले? पॉवर्टी पहिलं. पहिलं काय लक्षात ठेवा? पेग असतो ना, दारूचा पेग. 2 पेग, 3 पेग, असं 3 पेग लक्षात ठेवा. 3 पेगमध्ये काय येणार? पॉवर्टी, एज्युकेशन आणि जेंडर इक्वेलिटी पेगमध्ये. परत CMR, MMR, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. ओके. आणि 6वा काय? एड्स, HIV असेल, मलेरिया. हे 7वा काय? पर्यावरण. बरोबर आहे. पर्यावरणच महत्त्वाचं आहे ना, कारण की पर्यावरण जर व्यवस्थित राहिलं तर तुमचं सगळं व्यवस्थित राहणार, तर तुम्हाला 7 भेटणार आहे. 7 पर्यावरण. आणि पार्टनरशिप 8 पार्टनरशिप. तर ह्याच्यामध्ये बघा आता मग प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य करणे, एज्युकेशन आहेच. एज्युकेशन दुसरं म्हणलं. स्त्री पुरुष समानतेस प्रोत्साहन, ऑब्वियसली बरोबर आहे. रिड्युसिंग इन्फंट मॉर्टॅलिटी. आता बघा, मॅटर्नल आणि चाइल्ड आहे पण इन्फंट नाही. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, इथं विसरू नका तुम्ही. रिड्युसिंग इन्फंट मॉर्टॅलिटी हा पॉईंट नाही आहे. चाइल्ड मॉर्टॅलिटी आहे पण इन्फंट मॉर्टॅलिटी हा मुद्दा मिलेनियममध्ये नव्हता. इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, त्या पद्धतीने मग उत्तर काय राहणार आहे? A, B आणि D हे बरोबर आहेत. तर मग आपल्याला चुकीचं विचारलं आहे त्यांनी, तर C हे फक्त राहणार आहे. तर असा ऑप्शन आहे 3 नंबरचा. हा लक्षात ठेवा तुम्ही. ओके. आता एक्झॅक्टली काय आहे बघा. इरॅडिकेट पेगमध्ये काय? पेग पॉवर्टी. इरॅडिकेटमध्ये काढून टाकायचे आपल्याला एक्स्ट्रीम पॉवर्टी पूर्णपणे आणि हंगर. अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. प्रायमरी एज्युकेशन आपल्याला
अचीव करायचं आहे. प्रमोट जेंडर इक्वेलिटी आणि एम्पॉवर वुमन, महिलांना सशक्तीकरण करायचं आहे आपल्याला. परत असमानता कमी करायची. रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी, लहान बालांचा जो मृत्यूचा दर आहे तो कमी करायचा आहे. इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ म्हणजे आईचं जे काय असतील ते हेल्थ आपल्याला इम्प्रूव्ह करायचे. एड्स, HIV, मलेरिया आणि अदर डिसीज कमी करायचे. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि डेव्हलप ग्लोबल पार्टनर आपल्याला 8 नंबरला शेवटी डेव्हलप करायचं आहे. ओके, तर हे 10 क्वेश्चन झाले. खालीलपैकी कोणते विधाने राष्ट्रीय लोकसंख्या धोरणचा ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहे? आता बघा, आता आपण काय करू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले सगळेच 50 क्वेश्चन संपवून टाकू. म्हणजे काय होईल, ॲटलिस्ट 50-50च्या सेटने तुमचे 2 दिवसामध्ये एक प्रश्नपत्रिका होईल. आणि यानं 20-20 क्वेश्चननं काय होतं आहे, तर वेळ जातो आहे आणि तुम्हाला पण 20च क्वेश्चन फक्त होत आहेत आणि 20च इन्फॉर्मेशन भेटते. तर आपण कमी वेळात हे करू शकतो. हे 50 क्वेश्चन काही जास्त नाही आहेत आपल्याला दररोज, आणि 50 क्वेश्चन केलं तर परफेक्शन येईल आणि रिव्हिजन पण नंतर करता येईल. त्यामुळे उद्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेलं पूर्ण 50 क्वेश्चन राहिलेले याच्यातील कंप्लीट करत राहू आणि तुम्ही पण याची रिव्हिजन करत राहा आणि PYQ सोडवत राहा. ओके, सो बाय गाईज.